चला स्कॉलरशिप सराव प्रश्न भाग आज किती आहे? 43 मध्ये कशाचा सराव सुरू आहे आज? हा बोला, मराठी मधला पहिला प्रश्न वाचा. काय लिहिलाय? लिहा. हा ऐका, सगळ्यांनी सांगायचं नाही, कोणीतरी एकाना हात वर करायचा. बोला कोण करणार? ज्याला येतंय त्यांनी सांगायचं. कोणाला येतंय? हा आता एकच सांगायचं नाही मला, ज्यावेळी ते का बरोबर आलं हे सांगायचं आणि बाकीचे का चुकीचे. हा चारी ऐका, मला चारी पण ऑप्शनची उत्तर पाहिजेत. फक्त एक बरोबर आलं आणि हा मॅडम ते, मग तुम्ही कदाचित कधी कधी योगायोग पण असू शकतो ना, आपण जे म्हणतो आणि ते बरोबर येतं, तर ते मला तसं नकोय. मला चारही ऑप्शन्स पण सांगायचे की ते का चुकीचं आहे ते. बोला. हा घेतलं सांगा. पहिल्यातलं कोण सांगणार? कोणीतरी एकानंच सांगायचं. चला कुणाला कॉन्फिडन्स आहे की मी चारही ऑप्शनचे उत्तर सांग, म्हणजे चारही पण ऑप्शन मी सांगू शकतो असं? हा बरं. हा चालतंय. बोला. हा कोणतं येणार सांगा बरोबर. जोडी ओळखून लिहा. कोणतं येणार याच्यातलं? बरोबर कोणतं आहे त्याच्यातलं? हा करा हात वर. लय वेळ घेतला बाळानो, एका मिनिटाच्या आत व्हायला पाहिजे होतं. चल सांग. लहानपण हे काय बरोबर आहे? हा मग वरचे का चुकीचे सांग. हा मग घेतली हे काय आहे? हा हे काय आहे? क्रियापद आहे. अलग लक्षात. घेण्याची क्रिया झाली, देण्याची क्रिया, धुण्याची क्रिया, खाण्याची क्रिया. ऐका, घेतली हे काय आलं? क्रियापद. आणि ते हे काय येणार? सर्वनाम. बरोबर का? हा तर सर्वनाम कोणते आहेत सांगा मला. कोण काय. ऐका हा आपण. हा प्रश्नपत्रिका उडायला लागलेत बाळांनी, ठेव ते पुस्तक बघ कुठं चाललंय. हा म्हणजे ह्याच्यातलं घेतली हे काय पाहिजे होतं? क्रियापद. बरोबर का? हा ते हे क्रियापद आहे का? हा ते हे काय येणार? सर्वनाम. हा तांबट हे काय नाम आहे का? मग तांबट काय आहे? हा विशेषण आहे. अलग लक्षात. हा विशेषण असल्यामुळे मग बरोबर जोडी कोणती येणार? लहानपण विशेषण. ऐका अलग लक्षात. असं तुम्हाला चारही ऑप्शन सुद्धा तुम्हाला एक्सप्लेन करता आले पाहिजेत. एकच ऑप्शनला टिक नाही करायची, त्याच्याशी संदर्भात असलेले सगळ्या गोष्टी. पेपरला तर एकच टिक करायला लागणार आहे ना, पण आता सराव करतो तेव्हा मात्र तुम्हाला व्यवस्थित कळणं गरजेचं. चला बोला पुढचं सांगा. हा मोठ्यानं ओरडायचं नाही, हे तर सगळ्यांना ऐकायला येते. हा कोकिळ. हा गांठण नाही बाळा, गाठण आहे. हा गाठण. गांठण नव्हे. हा माशांची गाठण असते बाळा. हा जुडी कशाची आहे सांगा. जुडी उसाची बकरीची चवड. हा जुडी मोळी असते. उसांची मोळी असते. हा दुर्वांची जुडी. पेंढी कशाची? पेंढी कशाची असते? पेंढी कशाची असते? भाज्यांची पेंढी असते. गवताची. आणि चवड कशाची असते? आणि अजून एक चपात्यांची. चपाती आहे का आपल्याकडे? हा आलं लक्षात. काय पण उत्तर द्यायचे नाही तर सांगता बाळा. तर नीट अजून पण लक्ष दे. काल पाठ करून यायला सांगितलं होतं. आता ह्याचं कोणतं येणार? गाठण. आणि हे चार ऑप्शन कशा पटकन आता लिहिताना तुम्ही मला पटकन शोधून जुडी कशाच्या ते लिहायचं. पेंढी थापा अजिबात मारायचं नाही तर सांगत्या. त्यानंतर पेंढी कशाच्या हे लिहायचं तुम्ही खाली. हा आवरा लवकर. त्या निमित्ताने पुस्तक तुमच्या हाताखालून जाते. पुस्तकातलं शोधून घ्यायचं, मला आणून नाही. आता शोधून मग लिहायचं बरोबर काय आहे तुमचं पाठ. नको नको, त्या निमित्ताने अजून 4 प्रश्न हाताखालून जातील. आवरा भरभर. आवर पटकन. एवढा वेळ काय सांगितलं बाळा? झालं का? आणि पहिल्या प्रश्नामध्ये लिहायचं घेतले हे क्रियापद आहे, ते हे सर्वनाम आहे, तांबट हे विशेषण आहे, असं लिहा तिथं खाली. एक जरी समजावून दिला तरी त्याच्याशी संबंधित येणारे तुम्हाला कळणं गरजेचं आहे. हा
बघा आता काय आहे ते. हा मग सांगितलं होतं की. हा मग बाकीचं कोणाचं आहे ते पुस्तकात शोधा शोधा. त्या निमित्ताने बाकी नाही पाठ मग ह्याच त्याला त्याचं त्याला सांगत होता. पटकन शोधायचं आणि त्याच्यातलं लिहायचं. माझा विश्वास नाही बाळानं तुमच्यावरती. पटकन शोधा. उगाच अंदाजानं उत्तर नाही द्यायची. अंदाजानं उत्तर मला नको आहेत. लिहिली का पटकन. हा नको 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 त्याच्यातलं शोध. नाही शोध 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 पहिला शोध. त्या कष्टासाठीच आपल्याला हे पुस्तक दिलंय बाळानं. गांथन नव्हे रे राजा, गाथन. हा काजूंची पण. मग तिथं लिहून ठेवायचं माशांची पण गाथन काजूंची पण गाथन. हा पुढचं सांगा. जुडी कशाची होती शोधा त्याच्यामध्ये. आपल्याला सवय लागल्या एक हा लिहून ठेव तिथं दुर्वांची जुडी. हा ते पण लिहि. पालेभाज्यांची पण जुडी लिहे. कुठं गडबड करून जायचं नाही. तुम्हाला येणं गरजेचं आहे. झालं का. पुढचं पेंढी कशाचे लिहा शोधा शोधा. हा लिहा मग. आता हे परफेक्टच झाले पाहिजे. किंवा नाण्यांची सवड. बकऱ्यांची किंवा रुपयांची नाण्यांची नाही. लिहा तिथं लिहि पटकन. झालं का. चला नेक्स्ट घ्या आता. तिसरा प्रश्न घ्या. चला वाचा. तिसरा प्रश्न वाचा जरा. काय लिहिलंय बघा. हा आल्या का सगळ्यांची बरोबर. हा बरं ह्याचा अर्थ सांगा मला काय होतं. हा एखादी चुकीची गोष्ट केली असली ती बरोबर असली तर त्याला म्हणायचं तसं म्हणतात. बोला अजून काय सांगा. चुकीचं आहे तू सांगितलेलं ते. चूक आहे म्हणजे म्हणींचे अर्थ तुमचे अजून पण पाठ नाहीत. बोला म्हणीचा अर्थ काय होतो तो पण सांगा. मला तेवढंच नकोय. काय होतं म्हणीचा अर्थ. हातच्या काकणाला आरसा कशाला. एखादी हा गोष्ट हा त्याला म्हणतात हातच्या काकणाला आरसा कशाला. अरे हिथंच आहे पण थोडक्यात दिसत नसतं. त्यावेळेस हातच्या काकणाला आरसा कशाला म्हणायचं. म्हणजे इथंच आहे आणि आता बांगड्या पण असं म्हणून काय तो म्हणीवर जायचं नाही. इथंच असतंय तरी पण आपण त्याची शोधाशोध करत असतो म्हणून त्याला हातच्या काकणाला आरसा कशाला असं म्हणायचं असतं. बोला पुढचं सांगा आता. हा बोला कोणते. कोण येणार. जण ऐका. हा मग त्यानं बाकीची पण सांगायची. चुकला म्हणजे पाठ नाहीत आपले. बरोबर आहे की नाही सांगा. कधी करायचे पाठ मग. कुणी सांगितलं. वि. स. खांडेकर. हा मग बाकीची ऐका. मग बाकीचे सांगा मला कशासाठी. बाकीचे तुम्ही तोच कसं काय तुमचं पाठ आहे. हा हे जरी पाठ आहे तर मग विवा शिरवडकरांनी काय लिहिलं सांगा. विवा शिरवडकरांनी गोविंद काय म्हणतात. हा बोला बाकीच्याने काय लिहिलं ते पण सांगायचं ना. विदा सावरकरांचं काय आहे. प्रख्यात्र्यांनी काय लिहिलं. मग तुमचं एकच कसं काय पाठ आहे. हा नाही ते नाव मला सांगू नकोस. मी टोपण नाव नाहीत विचारलेली तुम्हाला. मी काय विचारलं तुम्हाला. यांनी बाकीच्याने पण काय लिहिलं. मग तुम्ही वि. स. खांडेकर कसं काय सांगितलं. म्हणजे याचा अर्थ तुम्ही कॉपी पेस्ट केलंय. एकानं लिहिलं असणार ते बाकीच्याने सांगितलंय. मग ते पाठ कसं काय नाही तुमचं. बाकीचं पाठ असायला पाहिजे होतं की नव्हतं. पाहिजे होतं की नव्हतं सांगा मला तेवढं. मग का केलेलं नाहीये. मग तुम्ही एकच कसं काय सांगितलं सांगा बरं. म्हणजे ह्याचा अर्थ एक्झामला कसं तुम्ही हे करणार आहात. हा कसं करणार आहात तेवढं मला सांगा आता. किती छडा द्यायच्या म्हणजे तुम्ही करून येणार मग. हा करायला पाहिजे होतं का नव्हतं तेवढं मला सांगा. का चुकीचं काय विचारलंय. बाकीच्यानी काय लिहिलं ते पण सांगा. प्रख्यात्रेंचं काय आहे. कऱ्याचे पाणी लिहून घ्या. ठेवा आता तिथं. प्रख्यात्रेंचं कऱ्याचे पाणी.
प्रख्यात्रेने लिहिलेलं कऱ्हेचे पाणी. क नीट अक्षर काढायचं रा. कऱ्हेचे र काढायला येतं का? असं रेष ओढायची आणि त्याला ह जोडायचं. कऱ्हेचे पाणी. विदा सावरकरांनी माझी जन्मठेप. विदा सावरकर, विनायक दामोदर सावरकर यांचं काय आहे? माझी जन्मठेप. माझी जन्मठेप. हो देते केक. आरती प्रभूंनी काय लिहिलं रे? आरती प्रभूंनी काय लिहिलं? मृत्युंजय छावा कोणी लिहिलं? कधी पाठ करणार आहात? होणार आहे का नाही तुमच्यानं करायचं पाठ? पाठ केल्याशिवाय होणार आहे का सांगा बरं? का हे सगळे लोक आपल्या ओळखीचे आहेत का? अभ्यासातनच यांची ओळख करून घ्यायची का? आहेत कोणी ओळखीचं याच्यामधलं? चला वाचा. 6वा प्रश्न वाचा. काय लिहिलाय तो? सॉरी 5वा काय लिहिलाय बघा जरा. हा शोधा. बोला. हा जोड शब्द नसलेला सांगितलाय. कोणता येणार? पहिला काय आहे? हा दुसरा? हा हा टाळ. हा जोड शब्द नसलेला म्हणजे कोणता? बोल. हा पांघरून. काय येणार? ऐका. जोड शब्द कधी म्हणतात? पहिल्या शब्दाला किंमत असते, दुसऱ्या शब्दाला त्याला फक्त जोडलेला असतोय. त्याला काय त्याचा उपयोग होतोय का शब्दशः? नाही. आता इथं दिलेलं बघ घामाघूम. घाम हा मूळ शब्द आहे, बरोबर का? घाम हा मूळ शब्द आलाय. मग घुमला काय अर्थ आहे का? नाही. टाळा टाळ म्हणजेच काय? टाळणे ह्याला मेन शब्द आहे, त्याला काही पुढच्याला अर्थ नाहीये. तसं ह्याच्यातला धावपळ. धाव झालीच ना, मग पुढच्या पळाला काही हे का? नाहीये. म्हणून फक्त ह्याच्यातला कोणता निघणार? तर पांघरुण हा शब्द नसलेला आहे तो. अलग लक्षात. म्हणजे एक असतो तो मेन शब्द आहे, त्या महत्व एक मुख्य शब्द आहे, त्याला तेवढी किंमत असते. बाकीच्या शब्दांना किंमत म्हणजे पुढच्या ह्याला तसं काही नाही धरला तरी चालतो. त्याच्यामुळे पांघरुण मध्ये जोड शब्दच नाहीये. आलंय का लक्षात? चला घ्या पुढचं. काय येणार ते लिहिलं का आता पुढं? कामगार दिन केव्हा साजरा केला जातो रे? 1 मे. बर महाराष्ट्र राज्याची निर्मिती कधी झाली? 1960. तारीख किती आहे त्याची? 1 मे 1960. मग कामगार दिन म्हणालात ना आता, आणि मग ते कसं काय जमत नाही? होय की पेपरला आला होता. मग कसं लिहिलं का? कॉपी पेस्ट? हा 1 मे 1960 असं पूर्ण वाक्यात सांगायचं. चला झालंय का तुमचं लिहून वरचं? नक्की झालंय ना? मला सांगा जरा आता, 25 वर्षांनी साजरा होणारा महोत्सव कोणता असतो? रौप्य. एकाकडे सांगायचं. एकांड म्हटलं का दुसरा रौप्य म्हणतोय. हा चला 60 वर्षांनी कोण सांगणार? बोल. बोला. हा 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 छान. हिरक महोत्सव 60 वर्षांनी. 100 वर्षांनी? हा छान. 50 वर्षांनी? हा कोण पाठ करणार 50 वर्षांनी? पन्नास वर्षांनी सुवर्ण महोत्सव. आणि 75 वर्षांनी? हा चला आता मला एकदा सांगायचे सगळे. आता कोणाकोणाला लक्षात राहिलेत बघू सांगितल्यानंतर मी. चला बोला. पहिलं सांगा. 25 वर्षांनी साजरा होणारा कोणता येणार? बरं हा एका एकाने सांगायचं. अजिबात कॉमन मध्ये मला उत्तर नको व्हायचे. 60 वर्षांनी?
हा आत्ताच सांगितलं. हा हा हिरक महोत्सव. पुढचं 100 वर्षांनी शतक महोत्सव. बर मग काय सांगितलं त्यांनी सांगायचं नाही, बदलून सांग. 50 वर्षांनी बोल तू. 50. हा 50 वर्षांनी कोणता साजरा करतात, कोणता महोत्सव असतो 50 वर्षांनी? आत्ताच तर सांगून झालं का नाही? मग किती आपली ब्रेन शार्प आहे बघा बरं. काही लक्षात राहतं, काही राहत नाही. म्हणजे अगोदर आपण पाठांतर केलेलं नाही, बरोबर का? 50 वर्षांनी सुवर्ण महोत्सव. परत मी तिसऱ्यांदा विचारणार. 75 वर्षांनी अमृत महोत्सव. चला 100 वर्षांनी 60 वर्षांनी 60 वर्षांनी 60 वर्षांनी 2 वेळा बरोबर सांगितलं. हिरक महोत्सव. 25 वर्षांनी नुसतं सूर ओढायचं नाही, एक र म्हणते. आता थांब, बाकीचे तू सांग आता. 75 वर्षांनी 50 वर्षांनी बोल. बर आणि 25 वर्षांनी बाळा थांब, इकडे सांग. ए दीदी तू सांग. 25 बर 60 वर्षांनी हा 60 वर्षांनी हिरक. थांबाचं आता एकाला विचारणार. 100 वर्षांनी बर सुवर्ण महोत्सव कधी? नाही 50 वर्षांनी. 75 वर्षांनी कोणता? अमृत. पाठ करायचं आता ते. आता उलट विचारणार मी. बोला रौप्य महोत्सव कधी? हा 25 वर्षे. बर आणि हिरक महोत्सव कधी? 60. शतक? शतक 100. तेवढं पाठ आहे सगळ्यांचं. 50 वर्षांनी सुवर्ण. हा बर थांबा आता बाकीच्याने. हा सांगा. 75 वर्षांनी 75 वर्षांनी सुवर्ण अमृत महोत्सव आहे. 75 वर्षांनी जमेल का आता हे? चला घ्या पुढचा. बटाट्याची चाळ कोणी लिहिलं रे? व्यक्ती आणि वल्ली आणि बटाट्याची चाळ हे कोणी लिहिलं? कोणी लिहिलं? पु ल देशपांडे. पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे असं म्हणायचं. काय नाव पु ल देशपांडेंचं? पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे यांनी कोणती पुस्तकं लिहिली? व्यक्ती आणि वल्ली आणि दुसरं कोणतं? बटाट्याची चाळ. हा चला नेक्स्ट घ्या. चला वाचा. 6वा प्रश्न काय लिहिलाय वाचा. हळून वाचा, सगळ्यांना ऐकायला येते बाळा. हा हा बोला. आता जो सांगणार ना त्यानं चारी पण ऑप्शन काय आहेत हे सांगायचं. मला नुसतं एकच उत्तर नको आहे, ते कॉपी पेस्ट सारखं अजिबात नको आहे. बोला. हा काय हे काय झालं? हा काय येणार? सर्वनाम सांग. बरोबर आहे उत्तर, पण का ते सांग. हा बाबांना हे काय झालं? बाबा हे नाम झालं. हा बरोबर आहे. आणले हे काय झालं? क्रियापद. हा पुढं राजू नाम. हा राजू नाम. मग राहिलं काय? फक्त एकच राहिलं. आणि सर्वनाम कुठली कुठली मग लिहून घ्यायचं नाही, पहिला समजावून घ्यायचं. हा कोणकोणते हळू एकाने सांगायचे. तुम्ही सगळ्यांनी अजिबात कंबाईन मध्ये सांगायचं नाही. बोल बाळा. हा ते ती ते त्या जे जी जे ज्या हा स्वतः तुम्ही आम्ही हा आपण सगळे. हा कोण काय सांगायचं की कोण काय आपण स्वतः हे एकाच सलग म्हणायचं. कोण काय आपण. त्याच्यामुळे इथं काय हे काय झालं तर तो हे झालं म्हणायचं, सर्वनाम झालं म्हणायचं. अलग लक्षात. कोण काय आपण हे सर्वनाम आहे म्हणून काय हे सर्वनाम झालं. हा वाचा पुढचं. कोण सांगणार? बबलूने धावता घोडा जाऊन पकडला. हा या वाक्यातील विशेषण पर्यायी घोडा. हा तर बोल बाळा तू. मी नाही. हा सांग तू. विशेषण कोणतं आहे सांग. विशेषण हा कालच झालं होतं आपलं. कालच. आणि मी पण केलं का खरं? केलं मी. हा हा बोल बाळा सांग. हा व्याख्या पण सांगायची आणि हे चारही ऑप्शन काय येणार हे पण मला सांगायचं. विशेषण एवढा वेळ लावतात का? कालच तर विषय झाला ना आपला. नाही हा सांग दे तो. हा कोणतं येणार? हा कोणता? धावता. धावत नव्हे बाळा, धावता म्हणायचं. धावता हे कारण धावत अशी म्हणालीस ना तर ते काय झालं? क्रियापद झालं. धावता हे तुमचं काय झालं? विशेषण झालं. कारण बबलूने धावता घोडा.
घोडा कसा जाऊन कसला पकडला तर धावता पकडला. राजूने कसला घोडा पकडला? धावता घोडा. हा, विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात. हा, त्याच्यामुळे कसला पकडला घोडा? धावता, म्हणून धावता हे विशेषण आलं. हा, घोडा हे नाम. ऐका, घोडा हे तर नाम झालं. पळत हे काय झालं? म्हणजे ते क्रियापद झालं. हा, क्रिया म्हणजे क्रियापद. हे पण क्रियापद. मग राहिला कोणता? विशेषण ओळखायला कोणता आलं? फक्त दुसरा. मग किती सिंपल होतं. कधी लक्षात ठेवायचं? काल सांगितलं होतं का नाही पाठ करायला? का केलेलं नाही? मग ज्यांना केलं त्यांना येतंय, ज्यांनी नाही केलं त्यांचा काही पर्याय नाही. मग किती वेळा सांगणार? चला घ्या, आवरा पटकन. फक्त एकालाच ठीक नाही, बाकीचे सुद्धा काल हे लक्षात ठेवा. आता तरी बाळा नीट जरा विचार करायचं, अंदाजान काही पण नाही सांगायचं. झालं का? आवरा बरोबर. घ्या पटकन. आणि प्रत्येकाच्या खाली मी कसं लिहिलंय तसं लिहायचं. बाबा हे काय होतं? आणले हे काय झालं? क्रियापद कोणाला म्हणायचं? काय जाऊ लगेच ये. जाऊ झालंय ना तुमचं? जाऊ ये लगेच. चला वाचा. 8वा प्रश्न नीट वाचा. काय सांगितलंय बघा जरा. रंजाबाई कुठं दिसतंय रे बाळानं? हा केला. हा, काय वाटतंय तुम्हाला? सांगा. हा, का ते पण सांगायचं. विशेषणच का सांगायचं? मला कारण सांगायचं. कारण की नामाबद्दल विशेष माहिती देणाऱ्या शब्दाला विशेषण म्हणतात. बर, मग नाम कोणतं आहे सांगा ह्याच्यातले? रंजनाबाई आणि करंडा. हा, दोन्ही करंड्याला विशेषण दिलंय टीचर. हा, म्हणून कोणतं येणार त्याच्यातलं? पण ऐका, रंजाबाईंनी असं त्याच्यातलं होणार का? नाही होणार. त्या नामाचा तिथं काय उपयोग होतोय का विशेषणाचे? हा, चांदीचा होता का? हा हा, म्हणजे कोणता? चांदीचा. म्हणून हे काय आलं म्हणाय तिथलं विशेषण, चांदीचा तेवढं. बर, आणि करंडा हे काय झालं? नाम. आणि रंजनाबाईंनी हे बर. आणि ह्याच्यात सर्वनाम आलंय का? मी काय विचारलं? वाक्यामध्ये सर्वनाम आलंय का? नाही. केला हे काय आहे? बर, म्हणजे केल्याची, करण्याची क्रिया केली म्हणून. बर, बोला पुढचं सांगा. आता 9वा सांगा. शोधा. हा, बोला. काक चिन्ह कोणतं आहे ह्याच्यातलं? पहिलं. हा, बर, पहिलं ठीक आहे. कशासाठी वापरतात हे? हा, बरोबर बरोबर बरोबर. हा, म्हणजे उलट हे काढायचं. काकपद ह्याला म्हणायचं. कधी समजा मी आता एखादं वाक्य लिहायला लागले, मी जर असं लिहिलं तुम्हाला सांगताना मी सांगितलं की गुरु, आणि परत मी म्हटलं की पेन आणला, म्हणजे जागा सोडली नाही मी. गुरु पेन आणला. वाक्य पूर्ण झालं का सांगा? हा, मग ए बाळा लक्ष द्या. जाणार आहे का कुठं? मी थांबणार आहे ना लिहून देण्यासाठी. हा, मग काय करायचं? गुरु ने. माझं काही तर राहिलंय का नाही इथं? मी ने लिहायला पाहिजे होतं. मग नेला माझ्याकडे आता इथं जागा आहे का? नाही. मग मी काय करणार? वरती ना इथं असं लिहिणार आणि मग इथं ने लिहिणार. आलं का लक्षात? गुरु ने. आलं का लक्षात? काकपद. जर आपण लिहायचं विसरलो, एखादं वाक्य लिहायला लागलो आणि वाक्यातलं काहीतरी आपल्याकडून एखादा शब्द राहिला पण आपल्याकडे जागाच नाही, तर त्यावेळेस काय करायचं? हे चिन्ह काढायचं आणि वरती त्याला लिहायचं. आलं का लक्षात? आता
पण त्याला काकपद म्हणतात हे बाळा लक्षात आलं पाहिजे. कळालं का आता? हा, मला सांगा आता हे चिन्ह कशासाठी वापरतात इथलं? हा, बर दुसरं सांगा. हा हा आता कुठला तर शब्द असला आणि त्याचे दोन अर्थ असले तर त्याला कॉमा देतात आणि पुढे लिहितात. हा, म्हणजे ऑब्लिक करून घ्यायचं. एकाच शब्दाचे दोन अर्थ असल्यावरती कॉमा नाही. हा, किंवासाठी कॉमा नव्हे बाळा. कॉमा वेगळं झालं, ज्याला आपण स्वल्पविराम म्हणतो. स्वल्पविराम कधी वापरतात सांगा? प्रश्न एकाच जातीचे नाव लिहित असताना हा, समजा स्वराली, मनाली, प्रणाली, सोनाली असं लिहिताना मग बाळा ह्याला प्रश्नचिन्ह म्हणतात. मग हा, चल नंतर स्वल्पविराम येणार. म्हणजे अजून पुढे वाक्य काहीतरी आपण त्याला कंटिन्यू करून बोलणार आहे त्यावेळेस येणार. हा, हे कधी वापरणार? प्रश्न विचारल्यानंतर. हा, तुम्ही आज कुठे गेला होता? म्हणजे मी प्रश्न विचारला ना तुम्हाला घरी यायला का उशीर झाला? बर, हा, तुझं नाव काय? हा, म्हणजे हे मी काय ऐका, म्हणजे शेवटी काय येणार? त्याच्या प्रश्नचिन्ह येणार. हे कधी वापरणार सांगा? ऐका बघा, एक्सक्लेमेशन मार्क इंग्लिश मध्ये म्हणायचं, मराठीमध्ये हा. छान छान छान. हा, भावना. हा, थांबा जरा, सांग तू उदाहरण सांग एखादं. नको पाठीमाग. हा, सांग, बोल बाळा तू. आता म्हणालात का नाही तुम्ही भावना व्यक्त करताना, मग सांगा इच्छा व्यक्त करताना. बोल. हा, सांग. किती मोठा साप आहे. हा, अलग लक्षात. अबब. हा हा, वाव. हा, अलग लक्षात. हा हा, तेव्हा ते इंग्लिश मध्ये पण झालं. होय, हाऊस स्वीट, व्हेरी नाईस, तेव्हा पण वापरणार ना असं. हा, वाव, ब्युटिफुल, त्यावेळी पण कोणतं वापरायचं? एक्सक्लेमेशन. हा, हे उद्गारवाचक चिन्ह. अलग लक्षात कधी वापरायचं ते. चला पुढचं सांगा आता. हा, चला प्रश्न वाचा पुढचा. काय दिलाय तो? 10वा. हा हा हा, एखाद्या वर्णाचा उच्चार दीर्घ करताना असं पाहिजे होतं. डबल उच्चार झालाय. ठीक आहे, असू दे. हा, करताना डॅश डॅश वापरतात. बोला. एखाद्या वर्णाचा उच्चार दीर्घ करताना बोला कोणतं वापरतात सांगा. हा, छान, बरोबर आहे. हे असलं चिन्ह वापरायचं. उदाहरण सांगा बरं एखादं. हा हा हा, छान. हा, मी. हा, अलग लक्षात. नाही येणार स्वराला. दीर्घ उच्चार करतो त्यावेळेसच वापरायचं. आई असं म्हणतो तेव्हा तिथं येणार आहे. बरोबर का? हा, अलग लक्षात. कळलं का कधी वापरायचं? ज्यावेळी एखाद्या वर्णाचा दीर्घ उच्चार करतो त्यावेळी कोणतं वापरायचं? तर हे. कळालंय का? हा, बाकीचे तर काय आपण ऑलरेडी बघितले होते. हे प्रश्नार्थक. हे कोणतं आहे? आणि चौथं कोणतं आहे? मराठीमध्ये उद्गारवाचक म्हणायचं, इंग्लिश मध्ये त्याला एक्सक्लेमेशन मार्क किंवा एक्सक्लेमेशन मार्क म्हणायचं. चला घ्या आता नोट डाऊन करून, आणि प्रत्येकाचा उपयोग मी जसं सांगितलं होतं तसं नोट डाऊन करून वहीत ठेवायचा. चला घ्या पटपट. आवरा बाळानो. दीर्घ म्हणजे बाळा मगाशी विचारलं ना, दीर्घ म्हणजे जेव्हा दुसरी वेलांटी येते तेव्हा तो दीर्घ असतो. दुसरा उकार असतो तेव्हा दीर्घ झाला म्हणायचं. पहिला उकार ती काय उकार आहे? वेलांटी असली की. आता इथं आई, दीर्घ आणि हे म्हणजे काय असं विचारलं होतं ना त्याला. दीर्घ आणि ऱ्हस्व. ऱ्हस्व म्हणजे पहिली वेलांटी असते तेव्हा ती ऱ्हस्व. दीर्घला दुसरी वेलांटी. तसं
झालं. नेक्स्ट घ्या. चला वाचा. 11वा प्रश्न वाचा. काय दिलाय बघा बरं. कवी आणि यांचे पूर्ण नाव काय. बोला. मग कोणाला येत आहे ना त्याने चारी पण पर्याय सांगायचे. मला एक फक्त नकोय. ज्याला येतंय ज्यांचं उत्तर त्यांना असं वाटतं की नाही मी सांगतोय ते बरोबर आहे त्या विद्यार्थ्यांना सगळे चारी पण ऑप्शन सांगायचे की ते बाकीचे कुणासाठी येणार. तरच मग म्हणायचं कॉपी पेस्ट नाही. बोला. कारण एक नुसता करून चालत नाही ना. तुम्हाला सगळेच आले पाहिजे तर ते तुम्हाला ओळखणार. बोला. कवी. हा बरे एक समजलं नाही बाकीचे तरी सांगा. हा बोल. आत्माराम रावजी देशपांडे हे कुणाचं नाव आहे. कवी अनिल. हा बरोबर आहे. आता हे बरोबर सांगितलं की कवी अनिल यांचं नाव. दोन मिनिट समजले त्याच्यातलं एक आहे. हा कोणता समजलाय सांग. कृष्णाजी केशव दामले आणि नारायण मुरलीधर. नारायण मुरलीधर गुप्ते हे कोणाचं नाव आहे. बी बी. हा बी बरोबर आहे की. हा बी हे त्यांचं. कृष्णाजी केशव दामले केशव. नक्की का. केशव कुमार. नाही नाही म्हणूनच सांगते नीट बघून मला सांगा. उगाच सांगू नका. कृष्णाजी केशव दामले काय. नक्की का. एकानं सांगितलं का उगं बाकीच्या नुसता सूर ओढायचा. कृष्णाजी केशव दामले केशव सूत लिहून ठेवा तिथं. आता कृष्णाजी केशव दामले यांचं केशव सूत आहे. केशव सूत. आणि नारायण मुरलीधर गुप्ते हे बी. हा आणि याच सांगा एक राहिला ना कोणता. प्रल्हाद केशव अत्रे. हा हा केशव कुमार. प्रल्हाद केशव अत्रे. हा केशव कुमार. हा मुलगा. आणि केशव सूत म्हणजे हा इथलं केशव कुमार. केशव हे मुलगा तसं नसतंय की हे कोणासाठी आलं. प्रल्हाद केशव अत्रे हे केशव कुमार. केशव कुमार आलं लक्षात. चला पुढचं सांगा. आता सगळे हे चारी पण लिहून ठेवायचे कोणासाठी काय काय लिहिलंय ते. बोला पुढे सांगा. आता पुढचं कोणतं आहे. अनुभव. हा ग्रंथ कोणी लिहिला. ज्यानं सांगणार त्यानं चारी ऑप्शन सांगायचे. बोला. हा सांग बघू. हा थांब 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 सांगतोय. कळाल म्हणाला ना. बोला 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 बोला. ज्यांनी काल सांगितलं त्यांनी सांगायचं. हा नक्की का. बोला बाकीच्यांना काय वाटतंय सांगा पटपट. कुणी काय काय लिहिलं सांगा. भरभर भरभर सांगा. कुणी काय काय लिहिलं असं वाटतंय तुम्हाला. हा हा काय लिहिलं संत तुकारामांनी. ते कुणी लिहिलं. अभंगगाथा. आम्हाला ऐका संत ज्ञानेश्वरांनी काय लिहिलं. आणि भगवद्गीता. भगवद्गीता. हा भावार्थ दीपिका लिहून घ्या पटकन. तो त्याचं बघ नुसतं उतरायचं चाललंय. लक्ष नाही. नाही कशाला लिहायचं. मी जेव्हा सांगेल शिकवून झाल्यानंतर सांगून झाल्यावर मग लिहायचं ना बाळा. लिहा तिथं. कुणाचं संत ज्ञानेश्वरांचं काय येणार. शौर्य किंवा भावार्थ दीपिका. दीपिका. हा त्यानंतरच संत तुकारामांचं काय येणार. हा बरोबर आहे. अभंग गाथा. हा आणि दुसरं कोण आहे अजून. संत बहिणाबाईंचं काय येणार. बर आणि मग राहिलं कोण सांगा आता. हा कोण राहिले फक्त आता. हा संत एकनाथच राहिले ना. बोला त्यांचं कोण येणार. संत एकनाथांनी काय लिहिलेलं आहे. बरोबर आहे की. भारूड गवळणी. भारूड. हा भारूड गवळणी भागवत. हा होय बरोबर आहे की. आहे का धड्याला. हा 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 बरोबर 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 बरोबर. हा आहे का तुम्हाला. हा मला आधी येत नव्हतं. बर होय काय. बर आता कळालंय नव का. आता पाठ करणार का कसं काय. हे जर त्याला त्याच त्याला लिहिणार.
नाही. हा चला आता पुढचं सांगा. योग्य 13वा प्रश्न लिहा. अरे ह्याच्यातलं सांगितलं नाही की अमृतानुभव कोणी लिहिला? हा आणि संत एकनाथाने काय लिहिलं? होय कुणी? संत एकनाथ. आणि संत तुकारामांनी काय लिहिलं? नक्की ना? अभंग गाथा. आणि ह्यांचं काय संत ज्ञानेश्वरांनी? ज्ञानेश्वरी आणि अर्थदीपिका. हा ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरांनी इथं लिहिते भावार्थ. आता एवढं सगळं बसत नाही. भावार्थ दीपिका ज्ञानेश्वरी झालं का? आणि संत एकनाथांनी काय लिहिलं? संत एकनाथ भारुड आणि गवळणी. हा भारुड आणि हा गवळणी हे पण लिहून ठेवायचं पटकन. चला वाचा आता पुढचं सांगा. योग्य जोडी ओळखा. योग्य जोडी ओळखा. एकानेच सांगायचं, एकानेच सांगायचं. हा बोल. कारण 60 वर्ष ही हीरक महोत्सव आहे. हा 75 वर्ष हे सुवर्ण महोत्सव हा आणि 50 वर्ष हे हा 75 वर्ष अमृत महोत्सव आहे आणि 75 वर्ष हे अमृत महोत्सव आहे हा आणि 50 वर्ष हा सुवर्ण महोत्सव आहे. बर हा 20 वर्ष रौम्य महोत्सव नाही. बरोबर ओळखायला लावलंय बाळा. मग वाच ना. तू का प्रश्न वाचत नाहीस का बाळा? योग्य जोडी ओळखाचं स्पष्ट सांगितलंय की रे. 60 वर्ष बरोबर कुठलं येणार फक्त मला सांगायच्यातलं. हा हिरक वर्ष, हिरक महोत्सव हा 60 वर्षाने. हा पहिला बरोबर आहे. आणि मग मला सांगा का थांबत 75 वर्षांनी काय येतं? 75 वर्षांनी हा अमृत महोत्सव. हा आणि 50 वर्षांनी काय येतं? सुवर्ण महोत्सव. हा आणि 20 वर्षांनी? 20 वर्षांनी 25 वर्षांनी हा आता कसं करेक्ट सांगितलं असं कळालं पाहिजे. 20 वर्षांनी काहीच नाही येते. 25 वर्षांनी रौप्य महोत्सव आहे. आलं का लक्षात? आणि 100 वर्षांनी काय आहे? 100 वर्ष शताब्दी शतक महोत्सव. हा चला घ्या आता व्यवस्थित नोट डाऊन करून. ऐका हे तर आता योग्य सांगितलं. तुम्ही सगळे बरोबर असणार आहे. लिहा पटपट पटपट. खाली लिहून ठेवा लगेच. बरोबर असलेले लिहा पटपट सगळे खाली. एकदा हाताखालून जाऊ द्या. आवरा पटपट. म्हणजे काय बाळा? लिहायलाच पाहिजे. हो 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 ते आता तुमचं पाठ झालं की नाही? आता तुम्ही लिहायचं. मग अशी घेतलं म्हणून बरं झालं का नाही? सांगा लगेच ह्या प्रश्नाला उपयोगाला आलं. 60 वर्षांनी हिरक महोत्सव, 75 वर्षांनी अमृत, 50 वर्षांनी सुवर्ण महोत्सव आणि 25 वर्षांनी रौप्य महोत्सव. इकडचं तिकडे जरा जरी झालं तरी बाळानं एका प्रश्नाची ताकद म्हणजे 2 मार्क जाणार. मग तुम्ही ठरवायचं काय करायचं ते. झालं का सगळ्यांचं? जर अक्षर सुधार आता आपण 5वीला जाणार आहे. अक्षर छोटच काढायचं, इतकं मोठं काढायचं काय बाळानो गरज नाही. आणि जरा वळणदार असावं असं तरी नीट काढा जरासं. चला पुढचं घ्या 14वा. चला 14वाचा बाळानो. हा ओळखा. बोला. हा गोविंदाग्रज. हा गोविंदाग्रज राम गणेश गडकरी गोविंदाग्रज. हा राम गणेश गडकरी गोविंदाग्रज आहे त्याच्यामुळं. हा नाही गजानन दिगंबर माडगुळकर. कारण मी त्याच शाळेत शिकल्या ना. गदिमा हायस्कूल मध्येच मी शिकल्या. त्याच्यावर लक्षात होय माडगुळच आहे ना. गजानन दिगंबर माडगुळकर असं आहे ते. गजानन दिगंबर माडगुळकर हे त्यांचं पूर्ण नाव. म्हणजे गदिमा हायस्कूल असं होतं ते. आता नाही आता मी सांगितलं नाही मी त्या शाळेत होती. मग आता गदिमांचं नाव विसरायचं नाही. काय आहे? गजानन माडगुळकर. सगळ्यांनी लक्षात ठेवायचं. आता गदिमा हायस्कूल वर ना पूर्ण नाव त्यांचं लक्षात ठेवायचं काय होतं ते गदिमाचं. हा बरोबर आहे. हा हा गोविंद. हा ऐका गोविंदाग्रज कोणाचा आहे सांगा? हा इथं लिहिते मी. गोविंदाग्रज कोणाचं येणार? राम गणेश गडकरी.